पण असं आहे की जिल्हा कृषी अध्यक्षांनी मान्य केलं आहे की कंपनीला यांनी पंचनामे दिले नाही। मग आता जर पंचनामे दिले नसेल तर कशाच्या आधारे त्या लोकांना मदत भेटणार आहे? पहिली गोष्ट तर हा कोण कृषी अधिकारी आहे, याचं नाव काय आहे, आणि जर शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तर यानं पंचनामे का दिले नाही? संपूर्ण महाराष्ट्रातला विषय अध्यक्ष महाराज, विमा कंपन्या आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांचं साठलोटं असते काय, आणि हे आमच्या जिल्ह्यातलाही हाच प्रश्न आहे। 25 आमची मीटिंग झाली आहे, कृषी सचिव इथं बसलेले आहेत, 25चा नाही अध्यक्ष महाराज, मोठा गहन प्रश्न आहे हा। 23-24चे पंचनामे झाले नव्हते, पण हा परभणी जिल्ह्यातला आहे। ज्या जिल्हा कृषी अधीक्षकांनी पंचनामे केले नाही त्याचं नाव काय आहे, आणि त्यांनी जे पंचनामे न दिल्यामुळे वला आणि वायला सोयाबीनचा जो फरक आहे तो शेतकऱ्याला भेटून नाही राहिला, तो आयुक्ताच्या याच्यात या चक्री कलेक्टर, आयुक्त, सचिव मंत्रालयाच्या चक्करमध्ये न पाडता 1 महिन्याच्या आत त्या शेतकऱ्याला जो त्यांचा फरक आहे वला सोयाबीनचा, वायला सोयाबीनचा, 40 कोटीची नुकसान भरपाई हे विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार देणार आहे का? दुसरी गोष्ट, याच्या सुसूत्रता आणण्यासाठी सरकार ऑनलाईन जिओ टॅगिंगनं पंचनामे आणि याच्यातनी कृषी सहाय्यक, पटवारी, ग्राम सचिव आणि शेतकरी हजर असल्याचे पुरावे ऑनलाईन दिसले पाहिजे, कारण पंचनामे होत नाही म्हणून शेतकऱ्याला मदत भेटत नाही। यासाठी नवीन काही प्रणाली राज्य शासन निर्माण करणार आहे का? आणि या जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हा कृषी अधीक्षकांवर आपण काही करणार आहे काय? मंत्रिमंडळ उत्तर माननीय अध्यक्ष महोदय, ही जी नुकसान भरपाई आहे ती पीक कापणी प्रयोगावर या ठिकाणी असते। तुमचं झालं ना, उत्तर दिलं ना तुमचं। आणि दुसरा विषय, मी सन्मान्य सदस्यांना आणि दोन्ही सदस्यांना सांगू इच्छितो की जिल्हाधिकारीकडून या प्रकरणामध्ये निर्णय झालेला आहे। आपल्याकडे 4 प्राधिकरण असतात, पहिले जिल्हाधिकारी, नंतर आयुक्त, नंतर राज्य प्राधिकरण आणि अंतिम निर्णय हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्तरावर होत असतो। याच महिन्यात आपण आजच आयुक्ताला सूचना देऊ की या प्रकरणी अंतिम निर्णय करा। आयुक्तांनी निर्णय केल्यानंतर या ठिकाणी आपल्या नियमाच्या तरतुदीनुसार वाटप करण्यात येईल, आणि जे सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला तशी कुठली वस्तुस्थिती नाही आहे। शेवटचा नुकसान जर होत असेल आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय बोला नाही हरीजी बसा, आता नाही, असं नाही होणार, असं होणार नाही, बसा आपण बोला अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये समजा जर कृषी अधिकाऱ्यांना लेखी दिले, मान्य केले, आणि त्याच्या चुकीमुळे जर शेतकऱ्याचे 40 कोटी रुपयाचं नुकसान होत असेल, शेतकऱ्याचा 10 रुपये सुद्धा हे कष्टाचे घामाचे पैसे असतात, निश्चित त्याच्यामध्ये समजा जर आपण काय कारवाई करणार आणि शेतकऱ्याला ते 40 कोटी रुपये कसे मिळवून देणार? मंत्री महोदय ऑनलाईन प्रणाली सरकार आणणार आहे काय? मंत्री महोदय द्या, दोघांचे द्या, बसा। शेवटचा दिवस आहे, बाकीच्या लक्षवेधी लॅब्स होतील आहे। हरीश भाऊ, नाही असं होणार नाही ना, असं काम करता। आपण खाली बसा। चला मंत्री महोदय उत्तर द्या, मंत्री महोदय उत्तर द्या ना, आपण मंत्री महोदय उत्तर द्या। मंत्री महोदय सन्माननीय सदस्य आणि हरीश पिंपळे अध्यक्ष महोदय, सर्व प्रयोग जे आहे कापणी प्रयोग हे केंद्र शासनाच्या ऑनलाईन पद्धतीनेच केले जातात, त्यामुळे सदस्यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा या संदर्भामध्ये ही व्यवस्था ऑलरेडी आहे। चला